जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल मती प्रकाश म्हणे निवृत्तीदासु अवतारी जोजी अकार चरणा युगुल उगार उदार विशाल मगार महामंडल मस्तकधारी हे दीनी एकमंडले तीर्थ शब्द ब्रह्म कवळाई तेलिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो जियात्या ओम नमो जियात्या जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी वर्णानां अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद
निजहुङ्कृतिमात्र निराकृत धूम्रविलोचन धूम्रशते समरविशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुम्भ निशुम्भ महाहवतर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकदर्पिणि शैलसुते धनुरनुशङ्करणक्षरसङ्गपरिस्फुररङ्गनटत्कटके
अंबा मात की जय, परांबा मात की जय, राजराजेश्वरी ललितांबा माता की जय, अंबाबाईचा गुरु. श्रीमद देवी भागवत कथेचा द्वितीय दिवस फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्व देवी भक्तांच्या समोर आज पुन्हा एकदा देवी भागवतची कथा घेऊन येत आहोत. काल आपण कथेच्या प्रथम दिवशी देवी भागवत महात्म्य, त्या प्रसंगी स्यम्यंतक मण्याची कथा, राजा सुदोम्याची कथा, ऋत्वाकमुनींच्या पुत्र त्याला जी दुर्बुद्धी झाली त्याला पुन्हा सद्बुद्धी कशी मिळाली याची कथा, भगवान व्यासांनी शुकदेवांना पुत्र रूपात कसं प्राप्त केलं याची कथा, बालरूपधारी भगवान विष्णू वडाच्या झाडावरती झोपले असताना त्यांना अर्धश्लोकी भागवत कोणी सांगितलं, या सगळ्या कथा आपण काल पाहिलेल्या आहेत. राजा जनमेजय हा सर्पयज्ञ करीत आहे. तिथे येऊन अस्तिक मुनीने त्याला थांबवलं. त्यानंतर व्यास भगवंतांनी सात्विक यज्ञ कर असं त्याला सुचवलं आणि त्यानंतर जो काही कथा भाग आहे तो आपण आता पाहणार आहोत आजच्या द्वितीय दिवशी. बोल जगदंबा मात की. अच्छा, द्वितीय दिवशी आपण काही जनमेजय राजाने व्यासांना काही प्रश्न विचारले आहेत. ते खरं तर जनमेजय राजाचे प्रश्न नाहीत, ते आपलेच प्रश्न आहेत. खरं तर हे देवी भागवत आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारं पुराण आहे. कारण आपल्याला काही प्रश्न पडतात पण आपण अर्जुन नाही. आपल्याला भगवान श्रीकृष्ण भेटला नाही म्हणजे काय, कदाचित भगवान श्रीकृष्णांसारखे गुरु आपल्या आयुष्यात आले असतील पण आपली जिज्ञासू वृत्ती, आपली प्रश्न करण्याची वृत्ती त्यावेळी कुठेतरी कमी पडली आणि आम्ही ते ज्ञान घेण्यासाठी कमी पडलो की काय, म्हणून ही पुराण आम्हाला सहाय्य करतात आमचं जीवन जगण्यासाठी. मग हे प्रश्न आम्ही कोणाला विचारणार, याची खरी उत्तरं आम्हाला कुठे मिळणार, तर ती सगळी उत्तरं या देवी भागवत महापुराणात आहेत. मग काल सांगितल्याप्रमाणे जन्मेजयाने सर्पयज्ञ केला. सगळे सर्प एका मागून एक त्या यज्ञ कुंडात पडत होते. आस्तिक मुनी आले सर्पांचे रक्षक. त्यांनी सांगितलं, बाबा या सर्पयज्ञ बंद कर. सर्पयज्ञ बंद झाला. पण आता पित्याला माझ्या सद्गती कशी मिळेल या विचारात असतानाच भगवान व्यासजी तेथे आले आणि त्यांना सांगितलं, बाबा रे काहीतरी चांगलं काम कर. बघा, जीवन जगत असताना पण तुम्ही सुडाच्या भावनेने जगलात. सुडाची भावनाने जर जगले फायदा नाही होणार. काय होणार आहे, कदाचित त्या गोष्टी तो सूड पुढच्या जन्मासाठी कारण ठरेल. आत्ताची वैर भावना हे पुढच्या जन्मासाठी कारण ठरेल. पण आत्ता केलेलं चांगलं कर्म एकतर तुम्हाला मोक्ष देईल, मुक्ती देईल, भगवंतापर्यंत पोहोचवेल आणि पुढचे जे काही तुमच्या पुनरपी जन्म जे काही 84 लक्ष योनी फेरे आहेत त्या वाचवणार. एका माणसाने विचारलं, ठीक आहे मग मी चांगली कामं करतोय ना, वाईट कामं नाही करायची ना. जन्मेजयाला व्यासजी सांगतायत, बाबा तू हा सर्पयज्ञ करू नको, चांगली कामं कर. मग मी चांगली कामं करतो आहे तरी मला वाईट फळ का मिळतंय, हे वाईट फळ कशामुळे मिळतंय. मग या सगळ्या गोष्टींची उत्तर देवी भागवतात आहे. म्हणून देवी भागवत ऐकायचं, श्रवण करायचं. या देवी भागवताचा महिमा इतका आहे, या देवी भागवताच्या श्लोकांमधला. देवी भागवत पूर्ण नका ऐकू तुम्ही, नाही जबरदस्ती नाही ऐकावंच. देवी भागवताच्या एका श्लोकातल्या अर्ध्या श्लोकाचा अर्धा
अक्षर जरी ऐकलं. देवी भागवताचा एक श्लोक पूर्ण नका ऐकू. एक श्लोक, त्या एका श्लोकातला अर्धा श्लोक, अर्ध्या श्लोकातल्या अर्ध्या श्लोकातलं एक अक्षर जरी ऐकलं तरी तुम्हाला मोक्ष मिळतो, ही खात्री देवी भागवत पुराणाची आहे. मग एवढं सोपं फळ आपल्याला मिळतंय, ऐकायला हरकत. सहज चालता चालता जरी कानावर पडलं तरी मनुष्याचा उद्धार होतो, कोटीच्या कोटी पापा जळतात. हा देवी भागवतचा महिमा आहे. मग तुम्ही जर एवढे फेसबुकवरती श्रवण करताय, समोर श्रोते आहेत ते श्रवण करतात, विचार करा तुम्ही किती पुण्य केले असेल. तुम्ही नाही बसले सहज म्हणून तुम्ही पुराण नाही ऐकतात, किंवा तुम्ही शूटिंग करतात म्हणून तुम्ही ऐकताय, तुम्ही तबला साथीला आहात म्हणून तुम्ही ऐकतात, असं काहीच नाही. पूर्व जन्मोजन्मींच काहीतरी पुण्य साठलं आहे म्हणून देवी भागवत पुराण श्रवण करायला बसले आहे. जन्मेचे राजा व्यासांना विचारतायत की मी हा यज्ञ थांबून अंबा मातेचा यज्ञ कशासाठी करायचा. ते म्हटले ती मा भगवती जगत जननी आहे, तिने या जगाची उत्पत्ती केलेली आहे. ते म्हटले जन्मेजय राजाला प्रश्न पडला, तुम्हाला आम्हालाही पडला, साहजिक आहे प्रश्न पडला, कारण आपण आजपर्यंत काय समजतो, या जगातले देव किती. त्रिदेव आपल्याला माहिती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शंकर. तर हे त्रिदेव आम्हाला माहिती आहे, एक निर्माता आहे, एक पालन करता आहे आणि एक संहारक आहे. मग ही भगवती कोण, हा जन्मेजयाचा प्रश्न आहे. कोण आहे ही भगवती, मी तिच्या प्रीत्यर्थ यज्ञ का करावा. मला हे तीनच देव माहिती आहेत, मग त्यांची पूजा करायची सोडून या भगवतीची पूजा मी कशासाठी करावी, का करावी. तेव्हा भगवान व्यासजी सांगतात, बाबा रे मलाही तुझ्यासारखेच प्रश्न पडले होते, मी खूप चिंतेत होतो, गंगा किनारी एकटाच बसला होतो. तू आज हा जो प्रश्न विचारलायस, मी कोणाची भक्ती करू ज्याने मला मोक्ष मिळेल, ज्याने मला मुक्ती मिळेल, नवे नवे माझ्या जन्माचं सार्थक होईल, हाच प्रश्न मलाही पडला होता. मी फार चिंतेत गंगा किनारी बसलो होतो की नक्की भक्ती करावी कोणाची. त्याच वेळेस मला नारदजी भेटले. नारदजी आले, त्यांनी शंकेचं कारण विचारलं. मी नारदजींना या सगळ्या शंका विचारल्या. तेव्हा नारदजी म्हणाले, व्यासजी महाराज तुम्ही आज फारच छान प्रश्न केला बरं का. इतका सुंदर प्रश्न, पण याचं उत्तर फार अवघड आहे. कोणासाठी, अज्ञानी लोकांसाठी याचं उत्तर फार अवघड आहे. जे ज्ञानी आहेत त्यांनाही याचं उत्तर सहजासहजी कळत नाही, सहजासहजी समजत नाही. आणि तुम्ही असा प्रश्न मला विचारलात, खरोखरच तुमचं तप, तुमची तपस्या यानेच तुम्हाला हा प्रश्न विचारण्याची प्रेरणा दिली असणार. नारदजींना म्हणाले, नारदजी माझ्या शंकांचं निरसन करा. नारदजी म्हणाले, थोडेसे हसले आणि व्यासजींना म्हणाले, अहो मी तुम्हाला काय सांगू, मला स्वतःलाच या शंका होत्या की या पृथ्वी, या अखंड सृष्टीमध्ये असा कोणता देव आहे की ज्याची भक्ती करावी, ज्याचं भजन करावं, ज्याचं पूजन करावं, जो सर्वश्रेष्ठ आहे, ही सकल सृष्टी चालविणारा आहे. नारदजींना माझे हे प्रश्न जेव्हा पडले तेव्हा नारदजी म्हणाले, हे प्रश्न मला पडले असताना मी पितामह ब्रह्मांकडे गेलो. जे माझे पिता आहेत ब्रह्मदेव, त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना हे प्रश्न विचारले. तेव्हा माझ्या पित्यानेही मला हसून उत्तर दिलं, नारदा तुला हे प्रश्न पडले आहेत, पण यातून जे ज्ञान मिळणार आहे ते फार गहन आहे. कारण हेच प्रश्न एका कल्पाच्या अंतानंतर मलाही पडले होते. कोणाला? साक्षात ब्रह्मदेवाला हे प्रश्न पडले. चला ब्रह्मदेवांची अवस्था समजून घेऊया. ब्रह्मदेव म्हणतायत, एक कल्प संपलेला आहे, कल्पाचा अंत झालेला आहे, सगळीकडे प्रलय झालेला आहे, सगळा सागर, नुसते ही अखंड सृष्टी फक्त पाण्याने भरलेली आहे, दूर दूरवर काहीच नाही.
कल्पाचा अंत झाला, प्रलय झाला, म्हणजे जे काही सृष्टीवरती होतं, झाडे पशु पक्षी सगळं नष्ट झालेलं आहे. आणि अशा वेळी त्या पाण्यात एक कमळ उगवलं. कालांतराने ते कमळ उगवलं, त्या कमलापासून माझा जन्म झाला. माझा जन्म झाला खरा, पण मला काहीच कळेना की मी इथे आलो कसा. त्या कमळात माझा जन्म झाला. माझे आई कोण, माझे वडील कोण, मला जन्म कोणी दिला, मी इथे कसा आलो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी शोधू लागलो, पण मला काहीच सापडेना. आजूबाजूला फक्त कमळाच्या पाकळ्या आणि भरलेलं पाणी, याशिवाय काहीच नव्हतं. मग त्याच वेळी मी असा विचार केला, ज्या अर्थी हे कमळ पाण्यावरती स्थिर आहे, ज्या अर्थी हे कमळ उगवलंय, म्हणजे निश्चितच इथे चिखल असला पाहिजे. चिखल झाला, मग चिखल होतो कशामुळे? चिखल कशामुळे होतो? माती आणि पाणी एकत्र आलं की चिखल होतो. कमळ चिखलात होतं. मग ज्या अर्थी कमळ आहे, त्या अर्थी इथे कुठेतरी जमीन असली पाहिजे, म्हणून चिखल झाला, म्हणून कमळ उगवलं. मी त्या कमलाच्या देठाच्या सहाय्याने खाली उतरलो. पाहतो तर काय, सगळीकडे विस्तारलेला सागर, विस्तारलेलं पाणी. 1000 वर्ष 100 वर्षांपर्यंत त्या सागरात चालत राहिलो, पण मला काही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. पण कानावरती एक गोष्ट मात्र आली, तप कर. आकाशवाणी झाली, तप कर. काहीच कळेना, संभ्रमात होतो. तप कर हे वाक्य कानावरती आलं बरोबर मी तपस्येला बसलो. तपस्या केली, 1000 वर्षापर्यंत तपस्या होते न होते, तोच दुसरी आकाशवाणी कानावर आली, उत्पन्न कर. काय उत्पन्न करायचं? अरे मला माहितीच नाही, माझे आई वडील कोण, मी कोण, उत्पन्न करू काय? काय उत्पन्न करणार आहे मी? कोणाला उत्पन्न करायचंय? आणि इथे सगळं पाणीच आहे, उत्पन्न कसं करायचं? माऊलींची फार गोड भाषा आहे. पै सृष्टीची उपक्रम पूर्वी गाविरोत्तम वेळाईसा ब्रह्मा एकला मज ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी ही करू शके तो थोरू केला एके नामे जेणे. माऊली सांगतात, काय सांगतात? ब्रह्मा वेडा होता, अक्षरशः ब्रह्मदेवाला वेड ठरवलं. माऊलींनी वेड ठरवलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला वेड लागला होता. कधी? सृष्टी निर्माण करण्यापूर्वी, सृष्टी निर्माणाच्या अगोदर. त्यांना काहीच कळत नव्हतं. सृष्टी कशी उत्पन्न करावी, काय करावं. मज ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी ही न करू शके. ईश्वराची ओळख नाही, स्वतः कोण हे माहित नाही, सृष्टी कशी उत्पन्न करायची हेही ठाऊक नाही. काय करायचं आता समजत नव्हतं. उत्पन्न कर सांगितलं, पण हे ज्याने सांगितलं मग काय उत्पन्न करायचं असा विचार करत असतानाच तिथे 2 भयानक राक्षस आले. त्या राक्षसांची कथा आपण काल पाहिलेली आहे, मधु आणि कैटभ. हे मधु कैटभ आले, मधु कैटभ आले, मला म्हणाले युद्ध कर, आधी तप कर, मग उत्पन्न कर, आता युद्ध कर. हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? काहीच कळत नव्हतं. हे चालू असताना मी पुढे पुढे जात राहिलो. शेष शय्येवर पहुडलेला पितांबरधारी एक पुरुष, तेजस्वी पुरुष मला दिसला. त्याची स्तुती केली, तो उठला नाही. मग शेवटी योग मायेची स्तुती केली, योग निद्रेची स्तुती केली. ती योग निद्रा उठली, सगळं युद्ध झालं. युद्ध संपल्यानंतर तरी मला काहीच कळेना. युद्ध संपलं. त्या पुरुषाने त्या सुंदर दिव्य देहधारी स्त्रीची स्तुती केली, मला काहीच उपगेना.
म्हणून मी त्यांना विचारलं, बाबा रे मी कोण, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं, तुम्ही ब्रह्मदेव आहात, तुम्ही सृष्टीची निर्मिती करता. मी विष्णू आहे, मी जगाचं पालन पोषण करतो. एवढ्या तिथे रुद्र भगवान आले, शंकर भगवान आले. त्यांनी सांगितलं, हे रुद्र भगवान आहेत, हे सृष्टीचा संहार करतात. आणि ही कोण, ही स्त्री कोण, हा प्रश्न पडला. हा प्रश्न पडल्या क्षणी सगळे संभ्रमात टाकल्यासारखे झाले. ही स्त्री कोण, या जगाचा मूळ देव कोण, या जगाचा सर्वश्रेष्ठ भगवंत कोण, काहीच कळेना. त्या देवीलाच विचारलं, तू आम्हाला सांगतेस, कार्य कर. भगवान विष्णूंना त्या देवीने सांगितलं, तू पालन कर. ब्रह्माला सांगितलं, निर्मिती कर. रुद्राला सांगितलं, संहार कर. अगं भगवती, तू सांगते आहे सगळं कर, पण करू कसं? प्रश्न पडला, कसं करायचं? ती भगवती हसली, स्मित हास्य केलं, एक विमान बोलवलं, सगळ्यांना त्या विमानावर बसवलं. अगं सृष्टी म्हणजे नेमकं काय? आणि इथे तर सगळं पाणीच पाणी आहे. पाण्यात कशी सृष्टी निर्माण होईल? जमीन थोडी सुद्धा दिसत नाही. भगवती म्हटली, विमानात. विमान आल्या क्षणी विमानात बसण्याची आज्ञा केली. आम्ही तिघेही विमानात बसलो. ते विमान मनोवेगाने उडू लागलं. भगवतीने एक इशारा केला, विमान उडत उडत जाऊ लागलं. विमान हळूहळू पुढे जाऊ लागलं. तसं काही ठिकाणी पर्वत दिसले, वृक्ष दिसले, पशु पक्षी दिसले, प्राणी दिसले. आश्चर्य वाटलं आम्हाला. कोण सांगतात? मी नाही, ब्रह्मदेव सांगतात. आश्चर्य वाटलं ती पर्वत, पशु पक्षी, झाडे पाहून. ही सृष्टी कोणी निर्माण केली? विमान पुढे पुढे जात राहिलं. घरं दिसतायत, गोपुरं दिसतायत, माण्या दिसतायत, पुरुष स्त्रिया सगळे दिसतायत. काहीच कळेना. आणखीन पुढे गेलो. स्वर्ग दिसला. स्वर्गात इंद्रदेव दिसला. इंद्रदेव झाले. ते इंद्रदेव शिकारीसाठी निघाले. आतमध्ये इंद्राणी दिसली. सर्व बाकी देव दिसतायत. अजून पुढे जाऊन पाहतात तर काय, स्वतः ब्रह्मदेवही दिसतात. सगळे अवाक. जर मी ब्रह्मा आहे, मी या विमानात आहे, तर इथे दुसरा ब्रह्मा कोणी उत्पन्न केला? सगळे अवाक. भगवान विष्णू विचारतात, ब्रह्मदेव, अहो हा दुसरा ब्रह्मा कोणता, कधी निर्माण झाला? माहित नाही. अजून संभ्रम. आधीचे संभ्रम कमी होते की काय म्हणून अजून एक संभ्रम. अजून पुढे गेलो. कैलास पर्वतावर यक्षगणांच्या मध्ये भगवान शंकर पार्वतीसह गणेश कार्तिकेयासह आपल्या नंदीवर आरूढ होऊन निघालेत. रुद्र भगवान आश्चर्यचकित झाले. मी जर इथे आहे, यांच्या समवेत आहे, तर हा दुसरा शंकर कोण? दुसरा ब्रह्मा पाहिला ठीक आहे, दुसरा इंद्र पाहिला ठीक आहे, दुसरा स्वर्ग पाहिला ठीक आहे. मी इथे असताना हा दुसरा शंकर कुठून आला? इथूनही अजून पुढे गेलं ते विमान. विमान जसं पुढे जात होतं तसं अजून संभ्रम वाढत चालले होते. संभ्रम कमी व्हायचं नाव घेत नव्हते. पुढे गाडीत विमान जाऊन थांबलं. ते भगवान विष्णूंच्या मंदिरापाशी. भगवान विष्णूंच्या मंदिरापाशी जातायत आणि पाहतात तर काय, भगवान विष्णू पहुडले. लक्ष्मी माता त्यांचे चरण दाबतायत. दास दासी त्यांना वारा घालतायत. आता स्वतः भगवान विष्णूच प्रश्नार्थक नजरेने सगळ्यांकडे पाहतायत. हा विष्णू कोणता? प्रश्न बघा कसे वाढत चालले. आधी ब्रह्मा, दुसरा ब्रह्मा कोणता? दुसरा शंकर हा कोणी आणला? तिसरा विष्णू कसा आला? जर सगळे इथे आहेत तर हे सगळे कसे आले? विमान तिथे थांबलं नाही. पुढे जात राहिलं आणि एका अमृत सागरात विमानाने प्रवेश
प्रवेश केला आणि त्या अमृत सागरामध्ये इंद्रधनुष्याच्या पलंगावरती एक सुंदर लावण्यवती बसलेली होती. लाल रंग तिच्या सर्वांगावरती, लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले, डोळे लाल, अरक्त नेत्र म्हणतो आपण ज्याला असे, ओठ डाळिंबासारखे लाल लाल होते. अंगावरती आपण चंदन लावतो त्याप्रमाणे तिने लाल चंदन लावलेलं होतं. दास दासी तिची सेवा करत होत्या. ही एवढी सुंदर अप्सरा कोणी देवस्त्री का कोणी गंधर्वी आहे तरी कोण, हा प्रश्न आम्हाला पडला. एवढी सुंदर स्त्री कोणी निर्माण केली, कोण आहे ही, कोणती देवता आहे ही, हा प्रश्न पडला. कोणालाही काहीच कळेना. आम्ही सर्वजण विचारात होतो. तिच्या आजूबाजूला पक्षी रीम रीम करत गुंजन करत होते. ही कोणतरी देवी असली पाहिजे. आणि तेवढ्यात भगवान विष्णूंना काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले, अरे हीच माझी आई आहे, हीच भगवती आहे, हीच परांबा आहे, हीच जगत जननी आहे, ही आपली सर्वांची आई आहे. विष्णूंना विचारलं, आपली आई कशी आहे ही आपली आई? विष्णू म्हटले, अरे ही मंगलदायिनी आहे, मंगलकारिणी आहे. या जगातली सर्व शक्ती तीच आहे, बुद्धी तीच आहे, श्रुती तीच आहे, मेधा तीच आहे, धृती तीच आहे, सर्व काही तीच आहे. अरे मीच जेव्हा लहान स्वरूपात होतो हिनेच मला अर्धश्लोकी भागवत सांगितलं. माझी उत्पत्ती हिच्यापासूनच आहे. मग ब्रह्मा विष्णू महेश विष्णूने तिची स्तुती सुरू केली. विष्णू स्तुती करतायत भगवतीला प्रसन्न करण्यासाठी. मोहात पडलेत ना सगळे, स्तुती केली पाहिजे अंबेची, म्हणून स्तुती चालू आहे, स्तुती करतायत. आणि भगवान विष्णूंनी जेव्हा स्तुती केली त्यानंतर ब्रह्मदेव, इंद्रदेव, रुद्रदेव सगळ्यांनी मिळून स्तुती करायला सुरुवात केली. चला, अशा या मंगलकारिणी मंगलदायिनी मातेची आपणही मिळून सगळेजण स्तुती करूया. कारण कसं आहे, भगवतीची कृपा भगवान शंकर, भगवान रुद्रदेवांवरती, विष्णुदेवांवरती, ब्रह्मदेवांवरती झाली, तशी आपल्यावरही व्हायला हवी थोडीफार. चला ऐकूया त्यांनी भगवतीची स्तुती कशी केली. मंगलमय भयमोचनी सुख की खान, जिसके चरणों की सुधा स्वयं पिए भगवान, दुख नाशक संजीवनी नव दुर्गा का पाठ, जिससे बनता भिक्षु कभी दुनिया का
प्रार्थना चालू आहे. भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा, भगवान रुद्र सांगतात मंगलदायिनी आहे, ज्ञान देते, कृपा करते सर्वांवरती. एवढंच नाही, आम्ही सुद्धा तुझ्या आशिषाखाली आहोत. आम्ही तुझे आशिष घेतो. आम्हाला बुद्धी दे, वरदान दे, सर्व सिद्धी प्रदान कर.
भगवती मातेला ब्रह्मदेव प्रश्न करतात, माते जर ही सृष्टी तूच आहेस, दृश्य तूच आहेस, अदृश्य तूच आहेस, या दोन्ही विभागांमध्ये, दृश्यामध्ये अदृश्यामध्ये तूच विभागली गेली आहेस, तर मग ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे नेमकं काय माते? मोहात पडलोय, माझा मोह दूर कर. तेव्हा भगवती हसली, स्मित हास्य केलं आणि भगवतीने सांगितलं, ही सृष्टी ही मीच आहे, उत्पन्न करणारी शक्ती ही मीच आहे आणि संहार करणारी शक्ती ही मीच आहे. जे ब्रह्म आहे, सनातन ब्रह्म, ते एकमेवाद्वितीय आहे, ते दोन नाही. तुला जो प्रश्न पडला आहे की हे दोन दोन कसं, दृश्य अदृश्य, सगुण निर्गुण, हे दोन कसे? वास्तविक हे दोन नाहीतच. एकमेवाद्वितीय ब्रह्म हे सनातन आणि एकमेवाद्वितीय आहे, ते दोन नाही. फक्त ज्यावेळी सृष्टी निर्मिती होणार असते त्यावेळी ते दोन विभागांमध्ये विभागलं जातं आणि तुला ते दोन आहे असं भासतं, दोन असल्यासारखं दिसतं. का? कारण तेव्हा सृष्टीची उत्पत्ती व्हायची असते, सृष्टीची उत्पत्ती व्हायची असते. म्हणून माता सांगते, बुद्धी ही मीच आहे. तुला जे प्रश्न पडले ना, बुद्धी आहे, श्री आहे, धैर्य, कीर्ती, स्मरण शक्ती माताच आहे. भगवती माता बुद्धिदायिनी आहे, शक्तिदायिनी आहे, श्री देते. श्री म्हणजे नेमकं काय? भगवती माता सांगते, श्री मी आहे. आपण श्री कोणाला म्हणतो? कोणाला म्हणतो? एखाद्या पुरुषाचं नाव घ्यायचं असेल, आपण म्हणतो श्री अमुक तमुक डमुक, श्री XYZ. अमुक तमुक डमुक वाईट वाटलं का थोडं? XYZ घ्या, रागवू नका. श्री XYZ. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे सत्ता असणारा, श्रीमान, महान आहे, सगळ्यांना सगळं काही देऊ शकतो. असे आपण खरंच आहोत का? तरी आपण हट्टाने आपल्या नावापुढे श्री लावून घेतो. श्री कोणाला म्हणावं? श्रीदेवी भगवती, श्रीदेवी परांबा, श्रीदेवी अंबा, श्रीदेवी ललिता अंबा, श्रीदेवी राजेश्वरी, आणि आपण म्हणतो श्री XYZ. हौस आहे आपल्याला स्वतःला श्री म्हणून घ्यायची. असो, पण त्यातही काही वाईट नाही, ती देवीची शक्तीच आहे. श्री आहे, श्रद्धा आहे, मेधा आहे, हे सर्व मीच आहे. देवी सांगते, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. स्तोत्र आहे सर्वांच्या पाठातलं. ओके, बुद्धी तीच आहे. या बुद्धिरूपी देवीला माझं नमन आहे, या क्षुधारूपी देवीला माझं नमन आहे. एवढंच कशाला, रोज भूक लागते ना, खाताना तुम्ही सगळे जेवताना काय खाता? अन्न खाता. पण भूक लागली ही जाणीव कोणामुळे होते? मला भूक लागली. तुम्हाला भूक लागते का तुमच्या पोटाला भूक लागते? पोटाला लागते, तुम्हाला नाही लागत. मग भूक लागली कोणाला का लागेल? पोटाला लागेल, तुम्हाला लागेल. जाणीव करून देणारं कोण आहे? जाणीव करून देणारी भगवती जरी असली, तुम्हाला जी भूक
विघाती स्थित या देवी सर्व भूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. या देवी सर्व भूतेषु दयारूपेण संस्थिता. दया करते ती आपल्यावरती. दया आहे तिचंच एक मूर्तिमंत स्वरूप आहे. एवढंच कशाला, लज्जा हे सुद्धा तिचं एक मूर्तिमंत स्वरूप आहे. लज्जा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. बघा किती रूप आहेत तिची. ब्रह्मदेव म्हणतात, अगं देवी तू एवढं, अगं आई एवढी रूप धारण करून बसलीयस. बुद्धी तुझं आहे, श्रुती तुझं आहे, श्री तुझं आहे, भूक तुझं आहे, तहान तुझं आहे, नवी नवी क्षमा देखील तूच आहेस. देवी म्हणते हो हे सगळं मीच आहे. नवी नवी ही सगळी माझीच रूप आहेत. भगवती पुढे सांगते, पाण्याला गारवा माझ्यामुळे आहे, चंद्राला शीतलता माझ्यामुळे आहे, सूर्याला उष्णता माझ्याचमुळे. ती सगळी माझीच शक्ती आहे. कोणती? पाण्यातील गारवा लागतो की नाही? चंद्राची शीतलता. चंद्र कधी प्रखर भासला, त्याला शीतलता देणारी कोण आहे? त्याला शीतलता देणारी ही भगवतीच आहे. ती म्हणते या सगळ्या माझ्याच शक्ती आहेत. माझ्या विना हे सगळे शक्तीहीन होतील. पहा ना तुम्ही, एखादा मनुष्य जेव्हा काम करून थकतो, भागतो, आपण काय म्हणतो? तो जरा अशक्त झालाय. देवी भगवतीचं वाक्य आहे. देवी भगवती ब्रह्मदेवाला सांगते, जेव्हा तुमच्यातील शक्ती निघून जाईल ना, किंवा एखाद्या तू सृष्टी निर्माण कर, सृष्टी निर्माण केल्यानंतर जर मी या माझ्या सर्व शक्ती काढून घेतल्या तर कोणी असं म्हणणार नाही हा विष्णूहीन झाला, हा ब्रह्माहीन झाला, हा रुद्रहीन झाला. ते म्हणतील हा शक्तीहीन झाला. तुम्ही पाहणार जेव्हा काम करून थकता तेव्हा सांगता मी अशक्त झालं, माझ्याकडे शक्ती राहिली नाही असं तुम्ही म्हणता. माझ्याकडे विष्णू नाही, माझ्याकडे ब्रह्मा राहिला नाही, माझ्याकडे शंकर राहिला नाही असं म्हणता. काय म्हणता? शक्तीच राहिली नाही. मग ती शक्ती मी आहे म्हणून हे सर्व जग चालू आहे. मग ती ब्रह्मदेवाला सांगते, हे पहा ही रजोगुणी सरस्वती शक्ती तुला घे आणि तुझं कार्य पूर्ण कर. ही माझी शक्ती आहे, पण ही माझी रजोगुणातली शक्ती आहे. ही रजोगुणी सरस्वती तुला घे. मग रजोगुण ब्रह्मदेवाला का दिला? ब्रह्मदेवाला नवीन निर्मिती करायची होती, नवीन उत्पत्ती करायची होती. त्यासाठी सत्वगुण चालला नसता, म्हणून रजोगुण दिला. भगवान विष्णूंना सांगितलं, तुला माझी सत्वगुणी शक्ती लक्ष्मी घे. त्यांना लक्ष्मी दिली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, सृष्टीची उत्पत्ती कर, 4 वर्णाश्रम धर्मांमध्ये सृष्टी व्यवस्थित चालव आणि भगवान विष्णूंचं पूजन कर. भगवान विष्णूंची नित्य नूतन पूजा करीत राहा. भगवान विष्णूच या सृष्टीला योग्य प्रकारे मार्ग दाखविणार आहेत. कोण सांगते? भगवती सांगते, विष्णूंचं पूजन कर, विष्णू तुला मार्ग दाखवतील. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अधर्माचा स्तोम वाढेल, जेव्हा जेव्हा अधर्माचा स्तोम वाढेल तेव्हा समाजाला पुन्हा एका नवीन वाटेवर घेऊन येण्यासाठी, सन्मार्गावर घेऊन येण्यासाठी भगवान विष्णू वेगळे वेगळे अवतार घेणार आहेत. भगवती मा सांगते ब्रह्मदेवाला, म्हणून सृष्टीची उत्पत्ती कर आणि विष्णूंची पूजा कर. विष्णूंना सांगतात तू परमार्थिक जीवन घालव, त्यासाठी तुला सत्वगुणी लक्ष्मी दिलेली आहे. परमार्थिक चिंतन करत राहा, कारण तू सत्वगुणाने असा युक्त आहेस. तू पूर्ण निर्मळ शुद्ध सात्विक आहेस. भगवती माता विष्णूंना सांगते, लक्ष्मी कशासाठी? कारण तुला या उत्पन्न केलेल्या सृष्टीचं पालन करायचंय म्हणून. ती रुद्रदेवांना सांगते, बाबा रे शंकरा, आपण नाही ना. भगवती म्हणते, बाळ दिसत आहे, तू ही माझी संहारक शक्ती, माझी तामस शक्ती तुला घे. आई मी तामस शक्ती घेऊन काय करू ग? त्याला रजोगुणी दिलीस, याला सत्व
नाही, कारण जेव्हा निर्माण होणार आहे त्याचं पालन होणार आहे, शेवटी संहार हा झाला पाहिजे. म्हणून तो सगळ्याचा संहार करायचा आहे. आणि सत्वगुण संहार करू शकत नाही, रजोगुण संहार करू शकत नाही, म्हणून तामस गुण संहार करू शकतो. म्हणून तुला तामस शक्ती घ्यायची. आई कोणती शक्ती मी धारण करू? ही माझी कालिका स्वरूपातील गौरी शक्ती तू धारण कर. म्हणून शंकरांना गौरी माता दिली. बोल जगदंबा मात की. ब्रह्मदेवांना सांगते, बघ पृथ्वी तलावर सृष्टीमध्ये यांचं पूजन झालं पाहिजे. कोणाचं? भगवान विष्णूंचं आणि भगवान शिवाचं पूजन झालं पाहिजे. द्रौपदी माता सांगते, तर समाजाला एक सद्गती सन्मार्ग मिळेल. पहा, आपण आता म्हणतो पूजा केली पाहिजे, पण देवी भागवत पुराणात वर्णन आहे की हरीची आणि हराची पूजा झाली पाहिजे. प्रश्न उत्पन्न झाला, दोघांची एका वेळी पूजा होईल कशी? काही लोक हरीला पूजतील, काही लोक हराला पूजतील, भेदभाव करतील, भांडण करतील. देवी म्हटली, जे कोणी या हरी आणि हरांमध्ये वाद करतील ते निश्चितच नरकाला जातील, नरकाला जाऊन पोहोचतील. हरी आणि हर यांच्यामध्ये माझीच शक्ती आहे. एकामध्ये सात्विक शक्ती आहे, एकामध्ये तामस शक्ती आहे. या दोघांद्वारेही माझंच पूजन होणार आहे. या दोघांमध्ये लोकांनी भेद केला तर लोकांनी भेद करायचंच नाही, कारण हे दोघं हरी शिवाय हर नाही, हराशिवाय हरी नाही. ना आपले संतही आपल्याला सांगतात. काय सांगतात बरं? संतांनी सांगितलं आपल्याला, हरी हरा भेद नाही करू नये वाद. हरी आणि हरामध्ये वाद करायचा नाही. का करायचा नाही? हरी आणि हरामध्ये वाद का करायचा नाही? कारण प्रत्यक्ष हर हा हरीचं स्मरण करतो आणि प्रत्यक्ष हरी हा हराचं स्मरण करतो. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी हरिदेव महादेव, भजन करी हरिदेव महादेव, भजन करी शिवाची पूजा करतायत हर, म्हणजे भगवान शंकर रुद्रदेव. दोघे देव एक पाही तया ऐक्य तुझे नाही. शिवा रामा नाही भेद ऐसे देव तेही सिद्ध. जणी म्हणे आत्मा एक सर्व घटी तो व्यापक.
सर्वांमध्ये व्यापलेले आहेत. सर्व चराचरात घट घट में बसे हे राम, कण कण में बसे हे श्याम. म्हणून आपण जगतोय आता. आपल्याला संदेश आहे. देवीने ब्रह्मदेवाला नाही सांगितलं, देवीने आपल्याला सांगितलं हरी आणि हरामध्ये वाद घालू नका, हे त्याची भक्ती करा, उन्नती करा. संतांनी हे सांगितलं, पण ऐकलं आम्ही. म्हणून वारंवार सांगावं लागलं. देवीचंच ऐकलं असतं तर संतांना सांगावंच लागलं नसतं. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेद कासी नाड एक वेलांटीच आड. कशाला सांगावं लागलं असतं? अरे देवीने सांगितलं असतं, देवीने सांगितलं हरिहर एक आहे, त्यांच्यामध्ये वाद घालू नका, त्यांच्यावरून भांडू नका, ते दोघंही एकच आहेत. हे सांगून आम्ही ऐकलं असतं तर संत एकनाथ महाराजांना मला सांगावंच लागलं नसतं. संत जनाबाईंना आम्हाला सांगावं लागलं नसतं. संत तुकाराम महाराजांना मला सांगावं लागलं नसतं की भेद कासी नाड एक वेलांटीच आड. आणि कशाला भांडणं करताय? त्यांच्यात फरक केवढा आहे? त्यांच्यातही नाही, त्यांच्या नावात फरक केवढा आहे? एका वेलांटीत का भांडताय? कशासाठी? उजवे वाम भाग, ते दोघं जनाबाई सांगतायत दोन शरीर आहेत, एक आत्मा आहे. तुकाराम महाराज सांगतायत एक उजवा भाग आहे, एक डावा भाग आहे. कशाला वाटताय? उजवे वाम भाग तुका म्हणे एकच आहे. म्हणून हरी आणि हर यांच्यात भेद करायचा, हरिहराची उपासना करायची, हरिहराची भक्ती करायची, असं त्यांना देवी सांगते. आणि देवी त्या सगळ्यांना परत पाठवते. तिघे मिळून या सृष्टीची उत्पत्ती करा, निर्मिती करा, पालन करा, संहार करा, माझ्या शक्तींचा वापर करा आणि आनंदाने जगा. भगवती सांगते आणि त्या सगळ्यांना पाठवून देते. ती अंतर्धान होते, सगळे आपापल्या कार्याला लागतात. हे सर्व घटनाक्रम ब्रह्मदेव शंका कशा होत्या विसरले नाही ना? विसरले नाही ना? कशा होत्या शंका? जनमेजयाने व्यासांना विचारल्या. व्यासांनी कोणाला विचारल्या? बरोबर, नारद मुनींना. नारद मुनी म्हटले मला याच शंका होत्या, म्हणून त्यांनी आपले पिता ब्रह्मदेवांना विचारल्या. आणि तेव्हा ब्रह्मदेवांनी दिलेली हे सगळी उत्तर आहेत. सर्वश्रेष्ठ देवता कोणती? भक्ती कोणाची करावी? त्या भगवतीची, परांबेची भक्ती करावी. त्या परांबेची भक्ती केली, त्या अंबेची भक्ती केली. त्या अंबेने सांगितलं हरी आणि हराची भक्ती करा. मग हे जे प्रश्न आहेत जनमेजयाला अजून प्रश्न पडले, हे त्रिगुण म्हणजे नेमकं काय? आणि हे सगळे प्रश्न एकमेकांना पडले आहेत. उत्तर ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली, नारदांनी व्यासांना सांगितली, व्यासांनी कोणाला सांगितली? जन्मेजय राजाला सांगितले. जन्मेजय राजाला पडला प्रश्न. जन्मेजय राजाला हे प्रश्न पडले आहेत. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना सांगतायत, नारद विचारतायत तिन्ही शक्ती. ब्रह्मदेवांकडे कोणती शक्ती आहे? रजोगुणी. विष्णूकडे सत्वगुणी आणि शंकराकडे रुद्राकडे तमोगुणी शक्ती आहे. मग या तीनही शक्ती एकत्रित वास कशा करतील? जर एखादा मनुष्य तो एकतर रजोगुणी असेल, एकतर तमोगुणी असेल किंवा सत्वगुणी असेल, एकच मनुष्य तिघांमध्ये कसा राहू शकतो? तिन्ही गुण एका मनुष्यात कसे असू शकतात? किंवा हे तीन गुण एकत्र येऊन काम कसे करू शकतात? नारदांच्या शंका आहेत. ब्रह्मदेव म्हणतात तुझ्या शंका रास्त आहेत आणि या शंका ज्ञानी मनुष्यालाच करू शकतात. त्रिगुण मला समजावून सांगा, हा त्यांचा प्रश्न आहे. तेव्हा ते सांगतात सत्वगुण म्हणजे काय? फक्त कर्म करायचं, फलाची अपेक्षा करायची. रजोगुण म्हणजे काय? कर्मही करायचं, फलाची अपेक्षाही ठेवायची. तामस गुण म्हणजे काय? कर्म करू न करू, फळ मात्र मिळालं पाहिजे.
आजारी मनुष्य आहे. आजारी मनुष्याच्या घरचे रात्रीच्या 12 वाजता डॉक्टरचं दार ठोठावत आहे. आमच्या घरी आजारी मनुष्य आहे. आमच्या घरी आजारी मनुष्य आहे. उपचारासाठी चला, उपचारांची अत्यंत गरज आहे. डॉक्टर विचार करतात एवढ्या रात्री आला म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. एवढ्या रात्री आला म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे. डॉक्टर विचार करत नाही आपल्याला किती पैसे मिळतील, काय मिळतील. डॉक्टर निघून जातो. डॉक्टर सत्व होते, कारण कर्म करणार आहे. रोग्याला बरं करणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे. विचार करत नाहीये काय फळ मिळणार आहे. विचार करा, आता असे कितीतरी सत्वगुणी डॉक्टर नर्सेस आपल्यासाठी लढतायत. कितीतरी शास्त्रज्ञ कोणासाठी? आपल्यासाठी. आणि आपण तमोगुणी व्यक्ती कर्माचा विचार करत नाही, फळाचा विचार करतो. काय करतो आपण? मला बाहेर जायला मिळालं पाहिजे, मला फिरायला मिळालं पाहिजे, हा विचार आपण करतोय. पण या आपल्या तमोगुणी विचारामुळे किती सत्वगुणी डॉक्टर नर्सेसना त्रास होतोय, किती सफाई कामगारांना त्रास होतोय, याचा विचार आपण करत नाही. खरंच ते सत्वगुणी आहेत. मग रजोगुणी डॉक्टर, रजोगुणी कोण? रजोगुणी कोणाला म्हणायचं? समजा एखादा डॉक्टर आहे, त्याच्याकडेही प्रसंग तोच, फक्त आपण यातले प्रसंग काही शब्द बदलतो. तोच आला आहे, दार ठोठावतो आहे रात्री 12 वाजता. डॉक्टर सांगतात किती लांब जायचंय? एवढ्या लांब जायचंय, 500 रुपये घे, देणार असला तर घे. म्हटलं ठीक आहे, घरी चला देतो. डॉक्टर गेले. रजोगुणी आहे का? मिळेल, हा, कर्म झाल्यावरती फळ मिळेल, पण फळ मिळालं पाहिजे या अपेक्षेने गेले. पण तमोगुणी तो म्हणते आधी पैसे दे, त्याशिवाय मी घराच्या बाहेर पाऊल ठेवणार नाही. म्हणजे काय? आधी फळ पाहिजे, हा, मग वेळ भेटला तर कर्म करू. आपण कोणत्या गुणामध्ये बसतो हे आता आपण आपलंच तपासून पाहिलं तर फार बरं आहे. सत्वगुणी आहोत, तमोगुणी आहोत का रजोगुणी आहोत? असो, देवी भागवतात या गुणांचा पुढचा विचार सांगितला आहे. सत्वगुण म्हणजे अतिशय सात्विक, लघु, निर्मळ, प्रेमळ, कोमल असा सत्वगुण. चित्त शुद्ध होतंय, चित्त निर्मळ होतंय. आता या चित्तात कसलाच भेद उरला नाही असं जेव्हा वाटू लागतं तेव्हा एकच समजावं, आपल्यात सत्वगुणाची वृद्धी होते. इंद्रिय जेव्हा जड होतात, असं वाटतं कोणाशी तरी जाऊन भांडावं, तेव्हा एकच विचार करावा, आपल्यात रजोगुण वाढतोय. वाढत तर नाही ना, असा विचार करावा. आणि तमोगुण जेव्हा मन किम कर्तव्य गुण म्हणजे मनाला काहीच समजत नाही, काहीच कळत नाही, काय करतोय काय नाही, कसलीच शुद्ध नाही, तो तमोगुणी. पण हे बघा, या तिन्ही गुणांमधलं काही नाही जमलं ना, मग तेव्हा व्यासजी जन्मेजय राजाला ही सगळी कथा सांगतात. त्यानंतर म्हणतात तू त्या भगवतीची भक्ती कर, या त्रिगुणातही तू अडकणार नाहीस. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण कशातही अडकणार नाहीस. फक्त त्या भगवतीची भक्ती कर. त्या भगवतीची भक्ती केल्याने काय होईल? अरे एका ब्राह्मण पुत्राने सहज म्हणून त्या लक्ष्मीच्या बीज मंत्राचं एक अक्षर उच्चारलं. ध्यानीमणी नसताना तरी त्याला इतकी विद्वत्ता प्राप्त झाली की तो सर्वत्र पूजनीय झाला. मग तू जर देवीची भक्ती करशील तर तुला काय काय प्राप्त होईल? जन्मेजय राजा म्हटला, कोण आहे तो ब्राह्मण पुत्र? त्याचं चरित्र मला ऐकायचं आहे, त्या भगवतीची कथा मला ऐकायची आहे. तेव्हा वेद व्यासजी उतथ्य या ब्राह्मण पुत्राची कथा सांगतात. कोण होता हा उतथ्य? देवदत्त ब्राह्मण. पोटी संतान नाही म्हणून अतिशय दुःखी. संतान हवा, मला पुत्र हवा हा विचार करतोय. वर्षामागून वर्ष चालली आहेत, म्हणून अनेक ऋषी मुनींच्या सहाय्याने पुत्रासाठी यज्ञ करण्याचं ठरवलं. सर्व नियोजन झालं. गोभिल ऋषी उद्गाता म्हणून आले. उद्गाता म्हणजे मंत्रांचे पठण करणार. गोभिल ऋषींनी स्वरयुक्त गायन सुरू केलं, पण गायन सुरू असताना श्वास नियंत्रित होईना. वारंवार श्वास घेऊ लागले, त्यामुळे ती जी लिंक होती ती तुटू लागली, जी काही नाळ होती.
होईना, मध्ये मध्ये थांबू लागले. देवदत्ताला राग आला. तो म्हणाला, अरे मूर्ख ब्राह्मणा, मी इथे पुत्रासाठी यज्ञ करतोय आणि तू असा मध्ये थांबत श्वास का घेतोयस? का घेता श्वास तुम्ही? गरज आहे श्वास घ्यायची? खरंच नका घेऊ. काय होईल? राग आला ना त्यालाही. गोविंद ऋषींनाही राग आला. ते म्हणले, अरे देवदत्ता, तू मला मूर्ख म्हटलास. श्वासाची गरज प्रत्येक प्राण्याला आहे, पण तू मला विश्वास घेतो म्हणून मूर्ख म्हणालास. तुझा पुत्र ही मूर्खच होईल. शाप दिला. देवदत्त गयावया करू लागला, रडू लागला. अहो, मी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे, आणि जर तुम्ही मला शाप दिलाय, मी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे आणि तुम्ही मला आता शाप दिलाय की मला होणारा पुत्र मूर्ख होईल, माझ्या दुःखात तर अजून भर पडली ना. मूर्ख पुत्र होण्यापेक्षा पुत्रहीन असलेलं बरं. कारण मूर्ख ब्राह्मणास कोणी देव कार्यात बोलवणार नाही, कोणी पितृ कार्यास बोलवणार नाही, नवे नवे त्याला भोजन कोणी शिधा सुद्धा देणार नाही. असा पुत्र काय कामाचा? रडू लागला, गयावया करू लागला. गोविंद ऋषींना दया आली. जसं तापलेल्या तव्यावरती पाणी टाकलं की पटकन वाफ होते, चटकन निघून जाते, तसा रागही त्यांचा पटकन निघून गेला. त्यांनी वर दिला, तुला होणारा पुत्र मूर्ख होईल, पण कालांतराने तो अतिशय विद्वान म्हणून गणला जाईल. असाच यज्ञाची सांगता झाली. काही काळाने देवव्रताची पत्नी गर्भवती राहिली. त्यानंतर तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं गेलं उतथ्य. उतथ्याचा जन्म झाला. उतथ्याचा जन्म झाल्यानंतर त्याचे सगळे संस्कार केले गेले, पण त्याला काहीही शिकवा, तो काही बोलत नव्हता. फक्त मूढपणे, ठिम्मपणे समोरच्या व्यक्तीकडे पाहत राहायचा. देवव्रताला शापाची पूर्ण कल्पना होती. जगदंबा मात की. माफ करा, थोडा विक्षेप आला होता ना. ते असा हा उतथ्याला आपल्याला मिळालेल्या, आपल्या जन्मापूर्वीच आपल्याला मिळालेल्या शापाची काहीही कल्पना नव्हती. तो विचार करायचा की माझ्याच वाटेला का आहे दुःख. बोलता येत नव्हतं त्याला, काहीच समजतही नव्हतं काही. हा, पण एवढं मात्र समजत होतं, मी ब्राह्मण आहे, मला काही येत नाही, मला या समाजात कोणी मान देत नाही, आणि लोक त्याची इतकी हेटाळणी करायचे. म्हणून त्याने ठरवलं, आपण दूर जंगलात जाऊन राहू. पण मनाशी एक खुणगाठ बांधली की कधी खोटं बोलायचं नाही. तो कायम सत्य बोलत होता, म्हणून त्याचं नाव उतथ्यवरून सत्यव्रत असं पडलं. त्याचं नाव झालं सत्यव्रत. त्याला सर्वजण सत्यव्रत मुनी म्हणून ओळखू लागले. पण तो जो काही वाईट विचार करत होता, वाईट विचार म्हणजे कसं, त्याला वाईट ज्या गोष्टींच वाटत होती, वाईट गोष्ट कोणती? तो म्हणायचा, देवा नाही ना मला काही येत नाही, मला धन दिलं चालेल, पण माझ्याकडे एकदा ये, एकदा माझं दुःख हरण कर, एकदा माझ्या दुःखाला जवळून पहा तरी. इतकं दुःख माझ्या वाटेला दिलंयस ना, तू पण जरासं सहन करून बघ काय वाटत असेल. त्या उतथ्याच्या भावना, आपणही त्या भावनांना वाट करून देऊया. काय असतील त्या उतथ्याच्या भावना? उतथ्य सांगतोय, अरे भगवंता एकदा तरी ये रे, सहन नाही होते या गोष्टी, आता फार झाल्यात या गोष्टी. एकदा फक्त माझ्या घरी ये, एकदा फक्त माझ्या कुटीमध्ये ये. ज्ञान संपन्न नको करूस मला, पण या जगाच्या हेटाळणीपासून माझं रक्षण. कभी फुर्सत हो तो जगदम्बे, निर्धन के घर भी आ जाना. कभी फुर्सत हो तो जगदम्बे, निर्धन के घर भी आ जाना. जो रूखा
कोणी देव असेल माझ्या घरी एकदा यावं, वेळ असेल तर कभी फुरसत हो तो जगदंबे, निर्धन के घरे विराजा, एकदा तरी यावं. काय यावं? या जग इतकी हिटाळणी करतंय का? माझ्याच वाट्याला हे दुःख का? म्हणून प्रार्थना करतोय. असाच गंगा किनारी एकदा त्या नदीच्या किनारी बसलेला असताना एक डुक्कर पळत आलं, बाण लागलेलं, जीवाच्या आकांताने पळत सुटलंय. शिकाऱ्याने बाण मारलाय, कुठल्याही क्षणी मरू शकतो, जखमी झालाय. पळत पळत आलं, त्याच्याकडे पाहून नकळत तोंडातून शब्द चले, ए. आपण म्हणतो ना कोणी चाललं असेल की, असं त्या डुक्करकडे पाहून त्या सत्यव्रत मुनीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. ते शब्द बाहेर पडले, ते डुक्कर पळत झाडींमध्ये जाऊन लपलं. पाठीमागून शिकारी पळत आला. सत्यव्रत मुनी, तुम्ही कधी खोटं बोलत नाही. ते डुक्कर कुठं पळाला मला सांगा. माझी बायका मुलं उपाशी आहेत, मला माहिती आहे तुम्ही मला या दुष्कर्मापासून प्रवृत्त कराल, पण माझं जीवनच त्याच्यावर आहे. मी त्यांना काय खायला घालू? काही ना काही करून मला त्यांचं पोषण करणं भाग आहे. मला त्यांचं पोषण केलंच पाहिजे. म्हणून मला सांगा. आणि चमत्कार असा झाला, काय बोलावं त्यांना कळेना. बोलतात तर येत नाही. खुणवावर झाडीत गेलाय तर हातून पशु हत्या केल्याचं पाप लागेल. बरं, खोटं बोलता येत नाही, प्रतिज्ञा आहे खोटं बोलणार नाही, काय सांगणार? आणि भगवतीची कृपा झाली. ए हा शब्द उच्चारला, तो शब्द नाही, भगवतीच्या बीज मंत्रातलं अक्षर होतं. नकळत उच्चारलं, पण तेही कसं, अर्धवट उच्चारलं. काय आहे मंत्रातलं अक्षर? आई. एवरती अनुस्वार, पण यांनी अनुस्वार विरहित उच्चारलं, नकळत उच्चारलं. पण करुणारूपी स्वराने उच्चारल्यामुळे मा भगवती त्यांच्या जिभेवरती आरूढ झाली आणि त्यांच्या तोंडातून श्लोक स्फुरला. या पश्यती न सा ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती, अहो व्याध स्वकार्यार्थम किम पृच्छति पुनः पुनः. अरे व्याधा, जिने पाहिलंय तिला बोलता येत नाही, जी बोलते तिने पाहिलं नाही. तू स्वतःच्या कामासाठी मला सारखा सारखा प्रश्न का विचारतोयस? काय सुंदर उत्तर दिलंय. जिने पाहिलंय म्हणजे कोण? डोळे. डोळ्यांनी पाहिलंय पण डोळ्यांना बोलता येत नाही. जिभेने पाहिलं, जिभेला बोलता येतंय पण ती बघू शकत नाही. मी तुला काय उत्तर देणार? त्यामुळे तुझा प्रश्न तुम्हाला सारखा सारखा दे. तुझं काम आहे, तू कर, मला प्रश्न विचारू नकोस. आणि हे सत्यव्रत मुनी एक विद्वान म्हणून प्रसन्न झाले. कशामुळे? सरस्वती बीज मंत्रातला अक्षर नकळत उच्चारला. जन्मेजयाला व्यास महर्षी सांगतात, तू ही देवी यज्ञ कर, निश्चितच मोक्ष पदाला प्राप्त होशील. तुझे जे काही पिताश्री आहेत त्यांनाही मोक्ष प्राप्त होईल. ते म्हणतात, अजून कोणी यज्ञ केला असेल तर त्यांची कथा आम्हाला सांगा, तर मी देवी यज्ञ करेन. भगवतीचं चरित्र ऐकायची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली आहे. तुम्ही मला अजून कथा सांगा, देवी भगवतीच्या कथा सांगा. तेव्हा ते म्हणतात, पूर्वी सुदर्शनानेही असाच यज्ञ केला होता. भगवती त्याच्यावरती प्रसन्न झाली. नवे नवे त्याला अयोध्येचं राज्य देऊ केलं. कशामुळे प्रसन्न झाली भगवती? ध्रुवसंध्याची कथा सांगितली. श्रीमद देवी भागवत मध्ये ध्रुवसंधी राजाची कथा आहे. ध्रुवसंधी अयोध्येचा राजा, मनोरमा आणि लीलावती या त्याच्या दोन पत्नी. मनोरमेचा पुत्र आहे सुदर्शन, लीलावतीचा पुत्र आहे शत्रुजित. दोघेही एकाच वयाचे, पण एक शांत सुस्वभावी आणि दुसरा चतुर, बोलण्यात फार हुशार. असं म्हणतात, बोलणाऱ्याचे गहूही खपतात, बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्याचे गहूही खपत नाहीत. मग सुदर्शन शांत सुस्वभावी, पण झालं असं, दोघे लहान असतानाच शत्रुजित सर्वांचा लाडका बनला. हा, पण सर्वांना हेही माहित होते की सुदर्शन सुस्वभावी आहे, सुसंस्कारी आहे. झालं असं, कालांतराने ध्रुवसंधी मरण पावला. ते दोघे लहान असतानाच तो
राज्य गादीवर बसवायचं कोणी याच्याने त्यांच्या आजोळांमध्ये वाद सुरू झाले. राजपुत्रांमध्ये नाही, दोन सावत्र मातांमध्ये नाही, आजोळा घरी वाद सुरू झाले. मनोरमेचे वडील म्हणजे सुदर्शनाचे आजोबा आणि शत्रुजिताचे आजोबा या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं की कोणाचा नातू गादीवर बसणार. सर्व प्रजेचं म्हणणं आलं, सुदर्शन मोठा आहे, शांत आहे, सुस्वभावी आहे, सुदर्शनाने गादीवर बसावं. पण शत्रुजिताच्या आजोबांचं म्हणणं आलं, शत्रुजिताचा आजोबा इथे खंबीर असताना शत्रुजितच गादीवर बसणार, दुसरा राजपुत्र गादीवर बसणार नाही. हा युधाजित जोपर्यंत इथे जिवंत आहे तोपर्यंत सुदर्शन गादीवर बसणार नाही. कारण माझा नातू चतुर आहे. ते नातू त्यांना काही कळतही नाही राज्य म्हणजे काय. त्यांचं वय खेळण्या बागडण्याचं, लहान होते, काहीच समजत नव्हतं. पण युद्ध चाललंय आजोबांमध्ये. सुदर्शनाचे आजोबा वीरसेन, शत्रुजिताचे आजोबा युधाजित, दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. सगळेजण घाबरले. प्रजाजन तरी एवढ्या मोठ्या सैन्यासमोर काय बोलणार. पण झालं असं, युद्धामध्ये वीरसेन मृत्युमुखी पडला. युधाजित मनोरमेच्या शोधात निघाले. कारण जर शत्रुजिताला निष्कंटक राज्य करायचं असेल तर सुदर्शन आणि मनोरमेला जोपर्यंत मारून टाकत नाही तोपर्यंत हा निष्कंटक राज्य करू शकणार नाही. सावत्र भाऊ आहे, कधीही हिस्सा मागायला येऊ. कलियुगातलं नाही हो, त्या युगातलं सांगते. आता ही तीच परिस्थिती आहे, भाग वेगळा. त्याला अर्धा भाग द्यावा लागेल म्हणून त्याला मारून टाकलेलं बरं. मनोरमेला जशी वार्ता कळली की आपले पिताश्री युद्धात वीरगतीला प्राप्त झाले, ती विचार करते माझा भाऊ माझं रक्षण करू शकणार नाही. विश्वास वाटत नाही तिला तो, म्हणून ती मंत्र्यांच्या सहाय्याने पळून जाते. भारद्वाज ऋषींच्या आश्रमात राहते. युधाजित तिचा शोध घेत तिथपर्यंत येतो. युधाजित भारद्वाजांना विनंती करतो, मनोरमेला आणि सुदर्शनाला माझ्या स्वाधीन करा. भारद्वाज ऋषी सांगतात, जर हिम्मत असेल तर सामर्थ्यावर घेऊन जाऊन दाखव. तेव्हा त्याच्या मंत्री त्याला सांगतात, ऋषींच्या नादी लागू नकोस. ऋषी आहेत, मनात आलं तर सगळे फासे उलटे फिरवतील. इथून परत जाणं योग्य. त्या सुदर्शनाला आपण नंतर कधीही मारू शकतो. आता तो फार लहान आहे, तो हा विचार सोडून दे. गेला शत्रुजिताचा अभिषेक केला. सुदर्शन त्या ऋषींच्या आश्रमात हळूहळू मोठा होऊ लागला. पण काही ऋषीपुत्रांनी त्याला एकदा हाक मारली, एक लिबा अशी हाक मारली. सुदर्शनाला त्यातला क्री हा शब्द खूप आवडला आणि तो सतत खेळत असताना, अभ्यास करत असताना, जेवत असताना त्या शब्दाचं मनात चिंतन करू लागला. उच्चार मनात चालू आहे. दिवस रात्र उच्चार चालू आहे. त्या उच्चारणाने झालं असं, देवी भगवतीची सुदर्शनावरती कृपा झाली. त्याला माहित नव्हतं हा देवीचा बीज मंत्र आहे. देवीच्या मंत्रातलं एक अक्षर आहे हेही त्याला ठाऊक नव्हतं. पण ते अक्षर त्याला आवडलं म्हणून त्याने त्याचं चिंतन केलं आणि देवी भगवती त्याच्यावरती प्रसन्न झाली. बोल जगदंबा मात की. देवी प्रसन्न झाली. देवीने केलं काय? शशिकलेने ऐकलं, सत्यव्रत सुदर्शन नावाचा कोणी राजपुत्र आहे, सध्या अरण्यात राहतो, पण त्याला देवी भगवती प्रसन्न झाली आहे. त्याला सैन्य प्रदान केले. देवीचा दिव्य रथही त्याला मिळाला, धनुष्यबाण मिळाल्यात, देवीची गदा तलवार मिळाली आहे. शशिकलेच्या गाण्यावरती त्यांची कीर्ती केली सुदर्शनाची. तिने मनोमन सुदर्शनाला आपलं पती म्हणून स्वीकारलं. घरचे मान्यता देतील आशा नव्हती, कारण ही एक राजकन्या, तो वनात राहणारा एक वनवासी असेल तो राजपुत्र, पण सध्या वनवासी. कोण देईल परवानगी लग्न करायला? विचार करा, एका पुत्रीच्या पित्याच्या मनात काय असतं? निदान माझ्यापेक्षा थोडं तरी जास्त तिला तिच्या पुढच्या आयुष्यात मिळावं. मग राजकन्या राजभवनात वाढलेली, तो दुसऱ्या राजभवनात देईल तिचा पिता, वनवासात कशी पाठवेल? म्हणून तिने
विचार केला, पित्याद्वारे हे शक्य नाही, काय करावे. कीर्ती केली कानावर सुदर्शनाची, पती म्हणून मनोमन स्वीकारलं सुदर्शनाला. पण त्याच वेळी देवीचा दृष्टांत दिला झाला, तू लग्न सुदर्शनाशीच करायचं. तिने ठरवलं. म्हणले, आधी मला ठीक होतं, मला वडिलांची भीती वाटत होती की आमचं लग्न होईल कसं, पण आता देवीने दृष्टांत दिलाय, मी आता सुदर्शनाशीच लग्न करणार. मनोमन ठरवलं. कालांतराने शशिकलेच्या वडिलांनी तिच्या स्वयंवराची योजना केली. त्यांना कळालं पुत्रीचा आता विवाह केला पाहिजे. स्वयंवराची रचना केली. तिला विचारलं, तुला कोणतं स्वयंवर करायचंय? ती म्हणली, मला स्वयंवर करायचं. पण राजांना आमंत्रण गेली होती, राजे कुठल्याही क्षणी हजर होणार होते आणि पुत्री हट्टाला पेटली आहे, मी स्वयंवर करणार नाही. मी कोणी वेश्या नाही की सगळ्यांच्या मध्ये जाऊन उभी राहील आणि त्यातला एक पुरुष मला पसंत करेल आणि मी त्याच्याशी लग्न करेल, हे शक्य नाही. सगळ्यांनी राजकन्येवरती दबाव आणायला सुरुवात केली. आई बोलतीये, मैत्रिणी बोलतायत, घरातले सगळे बोलतायत. राजा तर हतबल झालाय, काय करावं या कन्येपुढे. शशिकला ऐकायला तयार नाही, मी स्वयंवरात येणारच नाही. शशिकलेला कारण विचारलं, खूप विचारलं, शेवटी आईने विचारलं, का अशी हट्टाला पेटलीयस? तेव्हा शशिकलेने आईला सांगितलं, मला देवीने दृष्टांत दिलाय, त्यामुळे मी लग्न करेन तर सुदर्शनाशीच करेन, मी दुसऱ्या कोणत्याही पुरुषाशी लग्न करणार. अनेक तऱ्हेने समजून आपली पुत्री ऐकेना. हे ऐकून राजाने बाकीच्या राजांना सांगितलं, माझी पुत्री स्वयंवराला तयार होत नाही, त्यापेक्षा मी तिला समजावतो, तुम्ही काही काळ थांबा. त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि इकडे सुदर्शन इतक्यात तेथे आला. बाकीच्या राजांना असं वाटलं, हा तिचं हरण करून घेऊन जाईल. युधाजितही त्यात होता. तो म्हटला, हे बघ, तुझ्या शशिकलेचं शत्रुजिताशीच लग्न झालं पाहिजे. तू जर सुदर्शनाला कन्या देण्याचा विचार करत असशील तर आत्ताच्या आत्ता युद्धाला तयार हो. शशिकलेचे पिताश्री घाबरले. ते म्हटले, मी एकटा या सगळ्यांना कसा पुरणार? हे सगळे एक होतील स्वयंवराला बोलवून जर स्वयंवर केलं नाही. पण शशिकला ऐकायला तयार नव्हती. शशिकलेला अनेक तऱ्हेने अनेक प्रकारे समजून पाहिलं, शशिकला ऐकत नाही. आणि मग सुदर्शनाला आपल्या मातेसह सुदर्शन निघाला तेव्हा मातेला चिंता वाटली. सुदर्शनाने सांगितलं, मला मा भगवतीचा दृष्टांत झालाय, मा भगवतीने सांगितलंय की तू स्वयंवरात जा, शशिकलेशी लग्न कर. मंडपात आगमन झालंय. त्याला विचारलं, बाबा रे तू का आलायस? तो म्हटलं, मी इथे कशासाठी आलो नाही, मला फक्त मा भगवतीने जायला सांगितलं म्हणून मी इथे आलो. त्याच रात्री अतिशय गुप्त पद्धतीने शशिकला आणि सुदर्शन यांचा विवाह लावून दिला जातो. हे कळताच सगळे राजे चिडून पेटून संतापाने त्यांच्यावरती आक्रमण करतात. शशिकला घाबरत नाही. सुदर्शनासह रथावर आरूढ होते. पिता सुद्धा युद्धाला तयार झालाय. सुदर्शन म्हटला, घाबरू नका, मा भगवती आपल्या सोबत आहे, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. लीलावतीला सुखरूप मी अरण्यात घेऊन जाईन. शशिकलेला माफ करा. सुदर्शन, शशिकलेचे वडील, सुदर्शनाची आई, सर्व सैन्य निघालय. सगळ्यांनी घेरा घातला. यांना पोहोचूच द्यायचं नाही, यांचा इथेच वध करायचा. जर ही शशिकला शत्रुजिताची होऊ शकत नाही तर ती सुदर्शनाचीही होऊ शकत नाही, असं म्हणून सर्व राजे युद्धाला भेटतात. शशिकलेचे पिताश्री सुभाव युद्धाला तत्पर होतात. सुदर्शन सांगतो, घाबरू नका, जगदंबा आपलं रक्षण करेल. जगदंबा माता येते. युद्ध सुरू झाल्या क्षणी आकाशातून विजांचा कडकडाट होतो. युद्धाला सुरुवात होते. सगळ्यांच्या तोंडावरती एक तेज पसरतं. त्या तेजात कोण नाश करतंय हेही कळेना.
कळेना, पण सगळ्यांना मा भगवतीचं दर्शन झालं. ज्यांना कळालं आपलं काही आता खरं नाही, त्यांनी युद्धातून माघार घेतली. पण युधाजित माघार घ्यायला तयार नाही. युधाजित आणि शत्रुजित युद्धात मरण पावतात. दोघांचाही वध झाला. इकडे अयोध्येत बातमी पसरली वध झाल्याची. तसेच सुदर्शनाचं शशिकलेशी लग्न झाल्याची ही बातमी तिथपर्यंत पोहोचली. म्हणून अयोध्या वासियांनी निमंत्रण पाठवलं की हे सुदर्शना राज्य कर. मंत्री सुदर्शनाला बोलवण्यासाठी गेले. देवीचा दिव्य रथ, धनुष्य, आयुध यांसह सुदर्शनाला राज्य प्राप्ती सुद्धा झाली. कशामुळे? कशाच्या जोरावर? देवीचा बीज मंत्र. चिंतनाची गोडी लागली. चिंतने चिंतने तद्रूपता. भगवती स्वरूप त्यांना प्राप्त झालं. एवढंच नाही, शशिकलेचे वडील सुबाहू यांनाही भगवतीचा वर मिळाला. तसेच नंतर सुदर्शनाने आईची माफी मागितली. सावत्र आई, लीलावती, आई ग, मी तुझ्या मुलाला मारलं नाही. मा साक्षात जगदंबा भवानी आली, तिने तुझ्या पुत्राला मारलं कारण त्याने चांगल्यांची संगत केली नाही. ती म्हणाली, हो बाळा, हे मलाही माहिती होतं. ज्या दिवशी हे युद्ध पेटलं, तू लहान असताना, त्या दिवशी पासून मला ही गोष्ट माहिती होती. एक ना एक दिवस या गोष्टीचा अर्थ नक्की आहे. म्हणून व्यास महर्षी सांगतात जन्मेजय राजाला, देवीचा तू यज्ञ कर, तुला फळ प्राप्त होईल. यज्ञ 3 प्रकारचे आहेत. सात्विक यज्ञ आहे, तामस यज्ञ आहे, राजस यज्ञ आहे. तू सात्विक यज्ञ केला नाहीस, तू तामस यज्ञ केलास, सर्प यज्ञ केलास, त्यात सर्पांची आहुती दिलीस. तू पशूंचा बळी घेतलास, म्हणून तू केलेला यज्ञ तामस आहे, त्याचं फळ ही तामस मिळणार आहे. अरे तामस यज्ञ तर राक्षस करतात, तू काही राक्षस नाही, तू मानव आहेस. पण तुला राजस यज्ञही करायचा नाही. राजस यज्ञ कोणी केला? राजस यज्ञ पांडवांनी केला. जर पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता तरी त्यांना वनवासात का जावं लागलं? अर्जुनाला हातात बांगड्या का घालाव्या लागल्या? द्रौपदीला भर सभेत वस्त्रहरणाला का सामोरं जावं लागलं? कशामुळे? जर त्यांनी यज्ञ केला, त्याचं फळ, त्याचं पुण्य त्यांना मिळायला हवं होतं. मग यज्ञ करू नये का? यज्ञ केल्यावरती फळ मिळत नाही? यज्ञ करावा, पण ज्या अर्थी त्या केलेल्या कर्माचं फळ मिळालं नाही, त्या अर्थी आपल्या कर्मामध्ये काहीतरी उणीव राहिली आहे. मग राजसूय यज्ञामध्ये काय उणीव राहिली? राजसूय यज्ञामध्ये उणीव ही होती की आणलेलं धन हे जमा करून आणलेलं धन होतं, पांडवांचं स्वतःचं धन नव्हतं. म्हणून ते शुद्ध सत्वगुणाने युक्त नव्हतं, ते रजोगुणाने युक्त होतं. म्हणून तो राजस यज्ञ होता आणि म्हणून त्यांना एवढ्या सगळ्या अपमानांना सामोरं जावं लागलं. सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही त्यांना मिळाली नाही, त्याच्यासाठी भांडावं लागलं. अख्खं कुळ नष्ट झालं राजस यज्ञामुळे. सात्विक यज्ञ कर, सात्विक यज्ञाचं फळ कोणाला मिळालं? सात्विक यज्ञाचं फळ राजा दशरथाला मिळालं. पुत्र कामेष्टी यज्ञ झाला, साक्षात भगवंत त्यांच्या पोटी अवतार घेतला. त्याची कथा पुढे आहे, आपण पाहणार आहोत. मग तू यज्ञ कर. मग अजून कोणता यज्ञ आहे? जन्मेजय राजा व्यास महर्षींना प्रश्न विचारतायत. व्यास महर्षी म्हणतात मानस यज्ञ आहे, हा तपस्वी लोकांचा यज्ञ आहे. मनानेच सगळं, पण त्याआधी मन तर शुद्ध हवं. मनानेच सगळं कल्पना करायच्या. मन शुद्ध झालं की मनाने ठरवायचं, मी आता यज्ञाला बसलोय. होता मीच आहे, करता मीच आहे, यजमान मीच आहे, आहुती मीच देणार आहे. सगळं मनाने मानस यज्ञ करायचं. त्यापेक्षा तू अंबा भगवतीचा यज्ञ कर, मोक्षाला प्राप्त होशील. राजा दशरथाने यज्ञ केला होता पुत्र प्राप्तीसाठी. भगवंत त्यांच्या पोटी अवताराला आले. मला ती कथा ऐकायला आवडेल. व्यास महर्षी भगवान प्रभू रामांचा जन्म कसा झाला ही कथा सांगतात. आजच्या कथा भागातला, द्वितीय दिवसाच्या कथा भागातला एवढा एक चरित्र शिल्लक आहे. आपण भगवान रामांचं थोडंसं चरित्र पाहून आजच्या कथेला विराम घेणार आहोत. व्यास महर्षी सांगतात,
पोटी संतान नाही, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. काय करावं? पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची आज्ञा गुरूंकडून मिळाली. पुत्र कामेष्टी यज्ञ केला. यज्ञ देवतेकडून प्रसाद मिळाला. यज्ञ देवतेकडून प्रसाद मिळाला. यज्ञ देवतेकडून प्रसाद मिळालेला तो 3 राण्यांमध्ये वाटण्यावरून भांडण मात्र झालं. पहिला भाग कौसल्या ज्येष्ठ म्हणून कौसल्याला गेला. सुमित्रा मधली म्हणून तिला दुसरा भाग दिला गेला आणि कैकेयी कनिष्ठ म्हणून तिला शेवटचा भाग दिला गेला. पण त्यातही कैकेयीला राग आला, मला शेवटी का दिला? युद्धाच्या वेळी माझा हात रथाला आडवा घालून मी म्हणून दशरथाला वाचवलं. तुम्ही म्हणता ना सर, मी म्हणून, हे वाक्यच फार वाईट आहे. मी होते म्हणून ते युद्ध यशस्वी झालं. असं असतानाही मला शेवटचा भाग का मिळावा? कैकेयीने भांडण केलं. त्या नादात एक घार आली, तिचा भाग उचलून घेऊन गेली. त्या घारीचा तर उद्धार झाला. परमभक्त हनुमान जन्माला आला. इकडे कैकेयीचं काय? कैकेयी नाराज होऊ नये म्हणून सुमित्रा आणि कौसल्या आणि आपल्या भागातला अर्धा भाग तिला दिला. दोघींचा 2 अर्धा म्हणून तिच्या पोटी 2 पुत्र, सुमित्रेच्या पोटी 1 पुत्र आणि कौसल्याच्या पोटी 1 पुत्र जन्माला आला. पण ते पुत्र होते कोण? ते पुत्र आले कोण? ते पुत्र म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचे अंश स्वरूप अवतार भगवान श्रीराम. बोलो प्रभू रामचंद्र की जय. सुमित्रेचा पोटी अवतार घेतला भगवान शेषांनी लक्ष्मण स्वरूपात आणि भगवान विष्णूंचा अर्धा, भगवान शेषांचा अर्धा असा करत भगवान भरत आणि शत्रुघ्न हे 2 पुत्र कैकेयीच्या पोटी जन्माला आले. चला त्या आनंद सोहळ्याचा थोडासा आनंद आपणही घेऊया. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. अवध में राम आए हैं. तेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. लगी कुटिया भी दुल्हन सी, लगी कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए हैं. अवध में राम आए हैं. मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. अवध में राम आए हैं. मेरे सरकार आए हैं. प्रभु रामचंद्र भगवान की जगदम्बा मात की. प्रभू रामचंद्र कलाने मोठे होत राहिले. शिक्षण झालं, गुरूंच्या आश्रमात जाऊन राहिले. सीता मातेसोबत लग्नही झालं. पण दैव गती कशी विचित्र आहे. दैव गतीने वनवासात जावं लागलं. ही कथा कशासाठी आहे? व्यास महर्षी सांगतात की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांनी देखील नवरात्री पूजन केलं होतं, म्हणून त्यांना युद्ध करण्याची शक्ती मिळाली. यासाठी ही कथा देवी भागवत मध्ये आहे. म्हणून ही कथा व्यास महर्षी सांगतात. जन्मेजय राजाला आश्चर्य वाटलं, अरे
अयोध्येचा राजा वनवासाला कशाला जाईल? सुदर्शनाचं एक ठीक होतं, त्याला सावत्र भाऊ होता. यांचा तर सात्विक यज्ञ झाला, मग हा राजा वनवासाला कशासाठी गेला? वनवासाला गेले कशासाठी? पित्याची आज्ञा शिरसावंद्य, मातेची आज्ञा शिरसावंद्य, म्हणून वनवासाला गेले. पण खरं पाहिलं, प्रभू रामचंद्र होते. आता आपल्या आई वडिलांनी सांगितलं जा वनवासाला जा, जाणार नाही. पुढे वाक्य जोडतं आपल्या लगेच, घर काय तुमचं एकट्याच आहे? तुमचं पण नाही, तुमच्या वडिलांचं आहे. माझाही तिथे हक्क आहे, जाणार नाही घर सोडून. कोण म्हणत? आपण. प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा, दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे. आदल्या रात्री पिताश्री सांगताय तुला वनवासात जायचंय 14 वर्ष. मान्य करतात, वनवासाला जातात. हे असं घडलं कशामुळे? भगवंतालाही प्रकृतीच्या अधीन राहावं लागतं. हा दोष त्यांचा नाही, हा दोष दशरथाचा नाही, हा दोष कैकेयीचा नाही, हा दोष कोणाचा? पराधीन आहे या जगतात आलेला मनुष्य. पराधीन आहे, कोणाच्या अधीन आहे? भगवान विष्णूंनी सांगितलं मी स्वतः भगवतीच्या अधीन आहे. भगवतीच्या अधीन आहे. भगवान विष्णूंनी, भगवतीने मगाशीच सांगितलं, सगळ्यांना सांगितलं काय? निर्मिती होणार आहे, पालन होणार आहे, संहारही होणार आहे. पण अधर्म वाढला की भगवंताला वेगवेगळ्या स्वरूपात अवतार घ्यावा लागणार आहे. त्यातलंच एक स्वरूप राम अवतार घ्यावा लागला. पण पराधीन असल्यामुळे वनवासही भोगावा लागला. दैव जात दुखे भरता, दोष ना गुणाचा. दैव जात दुखे भरता, दोष ना गुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. दोष ना गुणाचा, दोष ना गुणाचा. माय कैकेयीला दोषी नसे दोषितात. माय कैकेयीला दोषी नसे दोषितात. राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात. खेळ चालला सेवाचा, कर्म संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना गुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना गुणाचा, दोष ना गुणाचा. कैकेयी सुद्धा दोषिणी, दशरथ सुद्धा दोषिणी. दोषी कोण? दोषी कोणीच नाही. राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात. कर्म सगळ्यांना करायचंय. भगवंतानेही केलं, वनवासाला गेले. पण वनवासात गेल्यावर असं काय घडलं की त्यांनी नवरात्रीचं पूजन केलं? ही कथा आपण उद्याच्या तृतीय दिवशी पाहणार आहोत की असं
काय घडलं की प्रभू रामचंद्रांनी नवरात्री पूजन केलं. नवरात्रीचं भगवतीचं पूजन केलं. का केलं, कशासाठी केलं, तर आजचा कथाभाग आपण सर्वांनी श्रवण केला. जन्मेजयाच्या प्रश्नाचं व्यासांनी निरसन केलं. तरी सुद्धा एक प्रश्न बाकी आहे. राजाचा पुत्र असून वनवास का भोगला? उत्तर मिळालं, कर्मामुळे भोगला. पूर्वीचे कर्म होते म्हणून भोगला. हे कर्म आता पुढे अजून काय काय कर्म आहेत, त्या राजपुत्राला अजून काय काय भोगायचंय, हे सगळं आपण उद्याच्या कथेत पाहणार आहोत. आजच्या कथेला आपण इथेच विराम घेतो. यानंतर आरती होईल. देवीची आरती, भगवंताची आरती. बोल जगदंबा मात की. उद्या ठीक 3 वाजता देवी भागवत महापुराणाचा 3य दिवसाची कथा सुरू होणार आहे. Bye.
जन्मे